काय लग्न झालं तेव्हा बापाच्या घरी येऊन आणली होती वय तिने गठुड्यात बांधून जमीन इकायला पाटलीन झाली आता सोमवारच बघते नाही तिचं फादड फाडीन आता तिथून मोर वावर काय निघाली एका थोपाटीच तिचं कंभार मोडीते तिने वावरच नुसतं इकायचं नाव काढावं तिचं नुसतं ऐकून घेतय माणूस ऐकून घेतय तिने नुसते नाटकच लावी त्यात जणू बापाच्या घरी येऊन आणली जमीन बांधून काय ना बा तेव्हाच तोंडावर 12 वाजले असत्या आठवड्याला येते आता आठवड्याला आठवडा नाही झाला म्हणलं अजून पाणी दिलेलं मकाला तुम्हाला कशाला म्हणू बाय मला काय करायची मकाला होय मी आठवड्याला येईन नाही तर 4 दिवसाला येईन माझ्या बापाचं घर आहे काय येऊन राहणार मला काय घेणं राहणारच पिटून काढायचं म्हणलं तरी ताकद आहे माझ्यात नाही भांडा आलात का काय अजून उभा पावलं नाही मागलं बुडालं मग दिसलं की तोंडावर 12 वाजलेले बघितले ना मी बघितलं नाही माझ्या तोंडच इकडे होतं इकडे नव्हतं तोंड कसं गुरकुणी तोंड इकडे फिरलं ते बघितलं नाही मी का शेंबडी पोरगी एवढी एवढीशी कळत नाही मला शेंबडे असूत नाही ते असू तुम्ही लय हुशारायचं आम्ही येडे बागडे तुमच्या हुशारीचं आम्हाला काय घेणं देणं कवा आहे का 70 पिढीत वैवट आलं माणूस गावाहून तिकडून तर कवा पाणी नंदन म्हणून तुम्ही मी काय म्हणते तुमचं पाऊल बुडालात का आलेले बुजले का मागले का लगेच माणसाला भांडाय जाडायचं कसं पाणी देईन माणूस पंचायत ह्यानी देईन आलुलकीनी आता कसं पाऊल बुजात्यान जर मालकीन व्हायचं जर विषय डोक्यात घेतला तर माझं पाऊल कसं बुडात्यान बुजात्यान घाला रात दिवस मी नाही महिना 2 महिना 12 महिने नाही आले म्हणजे तू मोकळे आपल्या इकडे फुकून टाकाय कोण फुकीन मी फुकीन टाकीन म्हणजे कशी फुकी ती बघते ना मी बी मग त्यासाठीच आले मी बी त्यासाठीच आले हाय तो बापाचं गेला बाप माझ्या बापाचं आहे माझ्या बापाचं आहे करून नावावरच करून घेईन तेव्हा हे पट्या गप बसन हाय माहिती का नाही तुमच्या बापाचं आहे ना आता तुम्हीच घ्यायचं ना मग घेणारच येईन घेणार आहे मी कुणाच्या बापाला भेट नसते म्हणतो काय द्यायची गरज आहे तुम्हाला बर ती मला बाकीची नाही लई हे करायची घेणं देणं कुठे गेलाय दादा पुढे गेलाय म्हणजे पुढे जाईन दादा लावलं असं कुठं कामा धंद्याला दाऱ्या फिऱ्यावर महाराणी खुर्चीवर बसून मग माझ्या नवऱ्याच्या जीवावर बसते अशी नाही लोकांच्या जीवावर आईश करीत पार हाडकं केली ना भावाची माझ्या करावा लागत स्वतः झालंय पोलारल्यावानी मग अजून तर काहीच नाही येळण रात आहेच भाऊ आमचा कामाला राहणार पुढे असं तुमच्या डोळ्यावर डापणं पडत आमच्या डोळ्यावर डापणं पडल्यावर तुम्हाला कोण बघन तुमचं पोझिशन असं खुर्चीवर बसलेलं बघणार गेला का आम्हाला आईस करणार मग त्याच्यामुळेच त्याच्या जीवावर चालली ना आईस आणि मग कुणाच्या जीवावर करा राजाच्या जीवावर करा टेक तुमचं पाऊल नाही बुडलं तुमचं आई पानाचा इडान मग बघा मग त्या पिचकऱ्यान ती खुर्चीवर रुबाबन लागत त्याला तितकं घ्यावाच लागत पण मी बी बहादरी नाही ना खुर्चीवर रुबाब जर नाही खाली उतरवला ना तर माझं नाव बदलून ठेवीन मी तुम्ही भांडायला का काय रुबाब कुणाला रुबाब दाखवायला भांडायलाच आले असं समजायचं दाखवायचा भावाला इथं रुबाब कोण चलून घेत नाही भावाला तर केले असं आवाज माणूस नात्याने हाय लहान डॉक्टर म्हणून तरी बी लगेच लागलाय मला तसलं काही सांगायचं नाही रुबाबन काय रुबाब नाही माझं हक्काचं भांडा नाही काय हक्काचं भांडा नाही हक्काचं भांडा मला आई बाप असतात ना आई बाप देतो का लिहितो का मला एवढे लेकर मला तेवढे लेकर मला असं त्याला हक्काचं भांडण मानतात ते कळलं बी उठून सुटून नाही आमचा बाप बी येडा नव्हता कळन ना शियाना होता ना मग बघावा तहसीलीत जावा तिथं जावा उतारा काढावा घ्यावा नाव असलं तर टाळटाळा बोलावा टाळटाळाच बोलणार आहे टाळटाळाच बोलणार आहे एकदा कोर्टात उभा केलं ना निवून खेचलं ना चांगलं येसन धरून आणि मग कळन की बापाने आमच्या काय केलंय काय एकटच तुझ्या नवऱ्याच्या नावचं करून दिलंय ती माझ्या नवऱ्याच्या केलंय का माझ्या केलंय तिथं गेल्यावर कळलं माझ्या केलंय इसरा स्वप्न मला नका सांगू त्या वावराचं आणि शेतीतलं आणि ती पण मला सांगायची गरज लागत नाही ती कवा करायचं कसं करायचं कुठं करायचं ही चांगली मला माहिती हाय हाय हाय
सगळं नाही वे सगळा तालुकाच ताब्यात. हा माहिती आहे ना. माझेच हा नाव आणि आम्ही पार येडी इथं सपसपीत. आम्हाला काय कळत आहे का? सपसपीत येड्या नाहीत ना तुम्ही. हा मग तुम्ही मला का भांडता? शेण येत का नाही तुम्ही? पोरगी दे म्हणलं तर पोरगी दुसरीकडे तेच द्यायची. गुस्सा आहे. मी एवढी येडी आणि दूध आहे का काय? का वावर. बाहेर दूध पिते? पोरीच्या लग्नाला वावर ये काय निघाली. आणि मग ऐकणार कसं पोरीचं लग्न करतीन कसं वावर किती ना दिसन ना. हेच बघते मी बी. हा आणि त्यासाठीच आले मी आता इथून 15 दिवस जात नाही. 6 वर्ष रा 6 वर्ष 15 नाही. दिन महिन्यात 2 महिने तर किसकोच मालूम किरकोळ. पण 6 वर्ष रा 10 वर्ष रा तरी काय होतंय ना ते डोळ्याने बघायचं कानाने ऐकायचं. अगं वहिनी मला 6 वर्ष राहायची गरज नाही काही. मी 15 दिवसातच खलीवली करून दाखवते कळलं का? हा ते असलं तर खलीवली करीत जनाबाई म्हणतात मला जनाबाई. मी मिरजगावचं बाळ आलं तुम्हाला कवा जमू द्यायचे आणि तुम्ही कशाला माया नादी लागाता. आणि तुम्हाला काय ठेवलं म्या म्हातारा मियाला तवाच म्या माया नावचं वावर केलं. तुम्ही बसा हात. बरंय बरंय एवढी येडी आहे. सपनात बघा. बर तुम्हाला दिसन पण मला भांडण्याची काय गरज आहे ना. तुम्ही जनाबाई आहेत नावाच्या मला बी माहिती आहे तुम्ही काय करता आणि काय नाही. ते मला आधीच बाळाचं पाळण्यात दिसत होत. हा बाळाचं पायच खेचते पाळण्यातलं. म्हणून गेलं म्या बाळाचं पाय होते ना पाळण्यात ती पोरगी नाही दिली येणार म्हणून मी आधीच जाऊ केला. उद्याच जाते आष्टीला. उद्या जा नाही तर परवा जा नाही तर आता जा. टाइम नाही 0 मिनिटात बोलावून आलं ना मग मला इचरा आणि मग म्हणू नका काय केलं तुम्ही असं. बोलणाराला बी अशी वाहन खटकीने डोक्यात त्याच्या वान कुणाच्या पडती ती बघायचं. कुणाच्या पडती ना ती बघायचं. टाकीन अशी वहिनी तू असं ना असं बोलू नको. तू असं उलटन पालटन आरन तू अजिबात बोलायचं नाही. माझ्या तळण्याची आगच मस्तकाला जाते. आलात कशाला तुमचा आलात कशाला म्हणजे तुमची आई जाणं तुमचा बाप जाणं तू तुमची आई बाप मेले तेव्हा तुम्ही काय गेलतात तेव्हा कुठे गेलतात? आई बापा मेली मग काय त्यांनी नेली काय राहणं मड्याव बांधून होय दिल्यात ना तुम्हाला आईच करायला. 10 रुपयाचं खायला नाही आणलं आणि वावर मागाय आले काय. माझ्या बापानी फुटानं खाऊन राहणं जतिवल्यात. काय आईच्या पिठावर रेगा वाढायच्या. हा म्हणूनच असं घाम गाळून शेती कमीवलेली आहे. घाम गाळून कष्ट करून घातलं सासऱ्याला तेव्हा त्यानं काय उपकार केला काय उपकार केला का काय म्हण सासू सासऱ्याला घातलं नाहीस का 2 रोज आई बापाला आंघोळ घातली नाहीस का काय शायनिंग आणत का घालू आम्ही का घालू मग का आली मागाय मग तू कोणच्या नाते मागा येणार होते ना. आमच्या बापाच्या असं गामाच्या कष्टाच होते ना. मग म्हणून तुम्हाला कशाला आणलंय आली वावर आव पण तुम्हाला कशाला आणलंय करून इथं भाऊजाई आणला. मग आमचं जे खर्च होतं ते आम्ही केलं बिन घेतलं आणि मग ते उपकार मला सांगायची काय गरज आहे. काय सांगायची गरज आहे. आणि घातलं बी आणि ठेवलं बी आणि त्यांना नीट वाकरं केलं आणि आम्हाला काय करायचं होतं ते केलं. तुम्हाला काय तुमच्याच्याने व्हायचंय ते करा. बघायचंय का? हा माझ्याच्याने काय होतंय बघा तेच दाखवते. हा त्यासाठीच आले मी आता. झालं आला बरं झालं तर आला तर येईन भाऊ संध्याकाळी बोलावा भावाला जावा घेऊन उद्या आष्टीला नाही गेला तर बिडाला जावा. नाही तर तिथं घावलं ना तर ठेका औरंगाबाद उद्या भाऊ बहीण भावंडांनी पिशवी भरावा आणि चल सु. औरंगाबादला जाण्याची गरजच नाही मला. मी ह्या आष्टीतच हिंगा जिरवीत असते. आहे माहिती का? आता मी माग घेतलंय का? मी म्हणजे मी का भेऊन बसले काय आणायच्या झाडीची गाडी आणा दिव्याची गाडी आणा काय आणायची ते आणा. मग ते आल्यावरती सांगते ना माझ्याकडे चुकलं असलं तर मग मला नेते धरून बेड्या घालून सांगते तुमच्याकडून चुकलं तर तुम्हाला नेते. चुकलंय ती मग बघूत ना घशात घालायचं तेवढं बरं सुसत. मग चुकलंय घशात घालायचं आज नाही सुचलं बाई जनाबाई आज नाही सुचलं घशात घालायचं. घशात घातलं मागच म्या का की मला माहिती होतं घशात घातलंय ना. मी असा घशात हात घालून असं वर उपसून काढीत असते. मी बी जनाबाई काय म्हणते कसं घशात घातलंय कोणी घातलंय मदत केली ना घशात त्याचा बी बाजाराचा सोमार बघते. आणि घशात असं जातच नाही. त्याला बाय बाप बी काही इडी नव्हती आमची वारस आम्हाला लावलंच असेल ना. मग ते तुम्ही तुमचं जाऊन तिथं बघा ना मला कशाला भांडता. मग मी कुठं भांडते वावर हे काय तो काढ म्हणून तुला विचारते. मग मी काढलं मला गरज आहे मी काढलं तुम्हाला काय गरज आहे का नाही. आणि तुमच्या आई बापाचं वावर तुम्हाला घ्यायचं
मग ते भाव घ्यायचा तुम्ही आणि जायचं आष्टीला जा नाही तर बीडला तुम्हाला जिथं जायची तिथं जाण बघा ना. जाते पण की, तुम्ही मला आला जिथं तुम्हाला जायचं तिथं भांडायचं काय जाते. कारण होतं का? मग मला बघितलं की नाक डोळं मोडायची काय कारण होती का? काय माझं पहिलंच पण माकाकडे होतं. हा. मग तुमच्याकडे इकडं नव्हतं वय. इकडं नव्हतं उगव तिकड नव्हतं वय. आली आणि गुडीनी बसली हा. आणि पाहूनपणानं राहिलंय आणि गोडवणी आलंच नाही. जिपरी हानी झपाटान बडबडीचा बोबाटा मग जे हळूच लगी आली बाय 8 दिवसाला. झपाटा हाणायचा होता हा. म्हणूनच आधीच हाणून मग घेतला. म्हणूनच म्हणलं ना. तुला पाहिलाच होता हा पहिल्यापासून तो डोळा होता वाहरावर आम्हाला चांगलं माहिती होतं. हा चांगलं माहिती होतं. म्हणून ते म्हाताऱ्या बघते ना मी बी हे बघ काय करायची ना मी करते बराबर. आणि मग मला काय हा, सांगून बसून चालली, राहणार आहे, तिकडे येतोय जाऊन ना बस नाही, ती. तिकडची हिरबळ उड्या मारीत बस गळातली काय तेव्हा बसली जाऊन टपकन. घडते हा. का हाय का या भाऊ पाणी नांदा बाळा आल्या तर द्यायचं. मग देऊन दमलं सगळं करून दमलं. पाणी दिलं चारा दिलं अन्न घातलं बा नाना ताराचं साडी घेतली नाना ताराचं जांपार चिवलं हातात बांगड्या भरल्या. मग काय तरी तर? तितकंच गट पडलं असत्या नांदा बाळाला करको चोराच्या उलट्या बोंबा 3 वर्ष हाताला झालं. मिळाला तर 2-2, 4-4 डझन हातात बांगड्या त्या सुद्धा कचा 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 फोडल्या. कासारी सुद्धा नाव ठेवीत होती तुम्हाला ठेवीन बा. बाजिंदी कासारीन तुमच्यावणीच असन ती. फोडल्या का नाही पण तुम्ही? मग फोडल्या माझ्या फोडल्या मग फोडल्या हातात नव्या बांगड्या असताना कुणीतरी बुडवीन का भावाला? का आमचा हक्क नाही काय हा, तोळ्या मग. बांगड्याचा? बघ आता 3 वर्ष तेच झालं. हक मागायचा 3 वर्ष तेच हक झालं मागायचा. बोलूच शब्दच बोलू द्यायचा ना बा. नुसतं ते असं ते ह्याच्यावणी काय बाई डोक्याला ताप आहे बाई घेण्या देण्याचा. 3 वर्ष झालं मी माग लागले माझ्या पोरला पोरगी दी म्हणून तर लयच असं जणू काही पावसाळ्यातलं फुगल्यावानी फुगली. आणि मग तुमच्या पोरला पोरगी दिली नाही म्हणून ते राग माझ्यावर काढलाय बे. काय करतय पोरग? काय करताय म्हणजे? काय करतं पोरग? हाय का खबर? खबर आहे का? काय झालं तुम्हाला खबर वाटतं का? का माझं आम्हाला काय पोरगं आहे का माहिती नाही? कोणाचं दुसऱ्याचं नाही आहे? नाही, तुम्हाला वाटतं आम्हाला काय माहिती नाही? काय माहिती आहे तुम्हाला? हा? काय माहिती? याची माळ पिऊन पडत आहे का माहितीच नाही? आणि कोणची भाजी ती म्हणली येऊन येळानी माळ पिऊन पडत आहे विचारजा कोणती सांगती भाजी मला म्हणली ती. त्यामुळे भाजींच्या लय सांगाय आहे तर मला. मन पिऊन पडत आहे. नाही, तू आलतीस नाही. बघायला पिऊन पडलाय नाही का बघा, कुठं मी तर कामा कवाच धंद्याला आले गेलाय नाही. ती? कवाच आले नाही. हा 3 वर्ष झालं म्हणे 10,000 रुपये रोज कमी येतोय पोरग माझं आणि म्हणती पिऊन पडतोय. काय पटत आहे तुला घशात वावर घालायसाठी? तू लागली बाई आमच्या लेकरांना नाव ठेवायला आणि पेतड म्हणायला. स्वतः डोळ्याने बघ हा बघ 10 तूच. रुपये हातात आणून देतोय म्हणून हा नको बघ जा त्याच्यावर तू जा चैनी आणू. तुला बघायची सवय आहे. जा बघ तुला चौकशात काय पाहिजे पोरं तेवढ्या. जाण, मै चांदणी म्हणे लेख देते बा हा. पोराला. बाय 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 काय चांदणी पोरगं दिल्यावर आई तर वणीच तू दिली. हिरवच खाशी ना आम्हाला. हा आई वणीच भाजायची दिली. नाहीस. मग मायावणीच आहे मै लिकरू मायावणी नाही तर कुणा म्हणे आहे? हा मग काय तर आपलं ती बाबू हा आणि लोकांचं ती कार्ट. काढतच नाही स्वतः बघावा. 10 रुपये देतो त्या 10 रुपयावर घासल्या टोता आपल्या लेकरू काय करतं ही बघत जावा. काय नाही आमची सगळी सुरळीत आहे हा, जिथं तिथं लय काम सुरळीत धंदा राहायचं. करतात. लय सुरळीत. हा तुम्हाला कांगा रावळा करायचा आहे म्हणून मला द्यायची नाही विषय तिथं काय ते हा कशाला घातलाय हा मध्ये? आता मला पॉइंटवर द्यायचीच आला. नाही. आता पॉइंटवर आला. आणि कांगा देणार रावळा बी करून नाही. आमच्या लेकरांना नाव ठेवाय निघायला तुम्हाला हा. काय लायसन काढाय काय आम्हाला तुम्ही? काय हा लायसन काढलंय का काय? आणि जाऊन आता बी जावा आणि बघावा पोरग कोणत्या चौकात आहे ती हा. आणि मग सांगा लोक बघन बघन आमची मग लेकर आरामात काय जाईल. करतात ना आम्हाला चांगलं माहिती आहे. लय चांगलं माहिती. हा मी बी सुमारच बघते. म्हणचं. एक तर वावर तरी नाही तर पोरगी तरी आणि काय? बघू कशी देत काय नाही. मोठ्याने बोलायचं तसलं काय हळूच नाकात गंगन करीत चालायचं. नाकात गेंग नाही. मग तुम्ही ना आता जास्त डोकं खाऊ नका. काय माझा डोकं भाऊ खाऊ येऊस नका? तर मी शांत बसले इथं. हा वा, आजवर तरी डोकं चालवायचं नाही. पोरीचा केस तरी नजर पडू देईन का नक अगं बया बऱ्या पान लेकाला पुरीवाली. अगं बाय, 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 बाय. पुरीचा झुळू हाय, 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 हाय. तुला वाटतं कवा चांगुल हा पर्यंत ना. सून माझ्या हातात येईल. असा ठेंगा हा. पहिल्यापासून इतकाच अगोचरपणाचा. पोरगी बघायला कवा म्हणून आलंय न कवा असं लडलडकून पाणी दिलंय न कवा खाया पियाला केलंय न आली बाय ननंदन चुळीन बांगडीन आलं की मोग्यावानी तोंड फुगवायचं न नुसतं वाटा 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 करायचं. दादाला येऊस तर आता हिला काय नाही म्हणित मग बघते हिचा सुंबार.